नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. व्याख्यान पहिले. सज्जन हो, हिंदू धर्म समजून घ्या हा आजच्या व्याख्यानाचा विषय असला तरी गेली 40 वर्षे मी माझ्या शक्तीप्रमाणे हिंदू धर्मच समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. जे काही ग्रंथलेखन झाले त्यातही मी हाच विषय निरनिराळ्या स्वरूपात स्पष्ट केला आहे. त्यातही कीर्तनातील पूर्वरंगाच्या पूर्वरंग तरंग व पूर्वरंग तरंगिणी आणि वाटा आपुल्या हिताच्या या पुस्तकातून मी हा विषय सविस्तर मांडला आहे. तेव्हा आता मांडलेल्या विषयाची पुनरावृत्तीच होण्याची शक्यता आहे, कारण माझ्या ज्ञानालाही मर्यादा आहेत. तेव्हा मी नवीन काही सांगू शकेन असे व्यक्तिशः मला वाटत नाही. फार नवीन ऐकण्याची कदाचित आपल्यालाही अपेक्षा नसेल. गेली 4 वर्षे आपण इथे नियमितपणे उपस्थित राहता आहात. या विषयाला यापूर्वी कुणी स्पर्श केला नसेल असे मला वाटत नाही. पण असे जरी असले तरी परवा मी एकदा उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक घरातल्या आमटीची चव जशी वेगळी असते तसे प्रत्येक वक्त्याच्या व्याख्यानाचे स्वरूप थोडे वेगळे असू शकते, इतकेच. काही लोकांना आपण नेहमी खातो त्यापेक्षा वेगळा पदार्थ मिळाला तर आवडतो, म्हणून मी बोलतो आहे. हिंदू धर्म समजून घ्या या एका वाक्यात अनेक प्रश्न अंतर्भूत होतात. हिंदू धर्माचे स्वरूप काय? हिंदू धर्माची किंवा हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू धर्माची व्यापकता किती? असे पुष्कळ प्रश्न उपस्थित होतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू शब्दाची जी व्याख्या केली आहे त्यापेक्षा अधिक लहान, अधिक चांगली आणि अर्थदृष्ट्या अधिक व्यापक व्याख्या व्यक्तिशः माझ्या प्रत्ययाला आलेली नाही. ते म्हणतात, आसिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूः चैव स वै हिंदुरिति स्मृतः. लोकमान्य टिळकांनीही हिंदू शब्दाची व्याख्या केली आहे, पण ती वैदिक परंपरेपुरती मर्यादित आहे. ते म्हणतात, प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु साधना नामनेकता उपास्या नाम नियमः हिंदू धर्मस्य लक्षणम. त्यामुळे आपण आज मानतो किंवा शासन मानते त्यापेक्षा या हिंदूंच्या परंपरेचे स्वरूप वेगळे आहे. शासनाने तर हिंदूची व्याख्या न करताच हिंदू कोड बिल मात्र पास केले आहे. लोकशाही राज्यामध्ये लोकांचा विरोध असताना, प्रत्यक्ष राष्ट्रपतींचाही विरोध असताना केवळ नेहरूंच्या हट्टामुळे ते बिल पास झाले. त्या बिलामध्ये हिंदू कोणाला म्हणावे याचे गमतीचे वर्णन आहे. जे ख्रिश्चन, मुसलमान, पारशी, ज्यू यांच्या व्यतिरिक्त आहेत त्यांना हे बिल लागू होईल. ज्या देशामध्ये हिंदू समाज बहुसंख्य आहे त्या हिंदू समाजाला त्याची स्वतःची ओळख सांगणारी व्याख्या नसणे हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या थोर पुरुषांनी केलेली हिंदूची व्याख्या ही शासनाला मान्य करावीशी न वाटणे हे शासनाचे दुर्दैव आहे. हिंदू धर्म समजून घ्या अशा विषयावर आजही व्याख्यानमाला आयोजित करावीशी वाटत असेल तर ही परिस्थिती फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही. आत्ता अलीकडे एका लहानशा गटात आपण हिंदू आहोत किंवा हिंदू आहोत असे म्हणणे गर्वाचे आहे, अभिमानाचे आहे अशा घोषणा केल्या जातात. एरवी हिंदू म्हणवून घेणे हे हिंदू समाजातीलच लोकांना लाजिरवाणे वाटत असते. राजकीय क्षेत्रात तर ते तसे होतेच. त्याची आज कारणमीमांसा करण्याचे आपल्याला काही कारण नाही. माझे व्यक्तिशः एक मत निश्चित झाले आहे की आपल्या समाजाची, आपल्या धर्माची ज्यांना चिंता नाही
भविष्यकाळ उज्ज्वल असावा म्हणून काही केले पाहिजे, काही करणे आवश्यक आहे असे ज्यांना वाटत नाही, असा सगळ्या जगाच्या पाठीवर कोणता समाज असेल तर तो माझा आहे, हिंदूंचा आहे. बाकीचे सगळे लोक आपल्या आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय सावध असतात. ख्रिश्चन सावध असतात, मुसलमान सावध असतात. मुसलमान तर त्या सावधपणापायी फार हळवेही बनतात. उलट बाजूंनी आम्ही इतके निगरगट्ट झालो आहोत की काहीही केले तरी आमच्या अंगावर ओरखडा उठला असे कधी आम्हाला वाटत नाही. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.